माझा एक मित्र 15 वर्षापूर्वी तांत्रिक आणि मूलभूत टेक्निकल आणि फंडामेंटल विश्लेषण शिकला आहे. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? शेअरच्या भावाची हालचाल, चार्ट्स, कॅन्डलस्टिक, पॅटर्न्स पाहून खरेदी विक्री करणं. आणि फंडामेंटल म्हणजे काय? फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीची कमाई, नफा, कर्ज, व्यवसाय, मॉडेल, व्यवस्थापन यांचा अभ्यास करून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे आणि ठरवणे. तो 10,00,000 एका शेअरमध्ये टाकतो. 2-3 दिवस नफा झाला तर ठीक, नाहीतर 15 दिवस वाट पाहतो. नंतर तो सरासरी करून एव्हरेजिंग ज्याला आपण म्हणतो, ते करून बाहेर पडतो. पण ही पद्धत चुकीची आहे. कारण जर तो शेअर येस बँक किंवा पीसी ज्वेलर्स सारख्या स्टॉकमध्ये जर घसरत गेला, तर संपूर्ण भांडवल संपून जाईल आणि तो अक्षरशः भिकारीसारखा होईल. तो म्हणजे मला काही फरक पडत नाही. पण खरं तर ते पैसे गमावण्याची सवय आहे. गमावणे थांबवणे हेच वाढ होणे आहे. पैसे कमावले नाही तरी हरकत नाही. पण पैसे गमावू नका ही खरी शिस्त आहे. कारण शेअर मार्केटमध्ये फार महत्वाचं आहे. आणि आजकाल सोशल मीडियावर विशेषतः YouTubeवर हजारो इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांच्याकडे ज्ञान फारसे नसते, क्षमता शून्य असते. ते फक्त एस-आय-पी, एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे म्युच्युअल फंडमध्ये करतात. अशा गोष्टी विकायच्या मागे लागले आहेत. हा एक प्रकारे पैशाचा माफिया झालाय. बँकेत ठेवलेले तुमचे पैसे बाहेर काढून त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये टाकायला भाग पाडणे, हाच त्यांचा उद्देश आहे. आणि असे बरेच लोक आहेत. इव्हन बँकमध्ये सुद्धा गेलं तर एफ-डी मोडून ते म्युच्युअल फंडामध्ये टाकायला सांगतात. खरं तर प्रत्येकाने स्वतः शिकून योग्य गुंतवणूक करायला हवी. दुसऱ्याच्या मागे लागून किंवा YouTubeवर पाहिलं म्हणून पैसे टाकणे म्हणजे स्वतःला धोक्यात घालणं आहे. थोडक्यात तुम्ही शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि शेअर मार्केटमध्ये या. शेअर बाजारात नफा मिळवणे हे महत्वाचे आहेच, पण नुकसान टाळणे त्याहून अधिक महत्वाचे आहे. तांत्रिक व मूलभूत शिस्त न पाळता फक्त जुगारासारखा व्यवहार करणे धोकादायक आहे. तर YouTubeवरील बहुतेक गुंतवणूक गुरु म्हणजे फक्त जाहिरात करणारे लोक आहेत. त्यांचा अंधानुकरण करू नका. पैशाचं रक्षण करणं म्हणजेच खरी गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. आणि माझ्याशी कनेक्ट व्हा, एज्युकेट व्हा आणि प्रॉफिटची गॅरंटी मी देतो. थँक यू.